त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या ठिकाणी आदरणीय शिवसेना मोठे पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माळूचे नगरसेवक सन्माननीय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी सध्या जोरात गोंगावत आहे। मैदानात उतरायचं बाबा ही लढाई आता तुमची आणि माझी झालेली आहे। दादाने आपल्याला शब्द दिलाय की लोकसभेला भैया साहेबांना जेवढं लीड मिळाले त्याच्यापेक्षा एक होणं पण मत जास्त झालं पाहिजे म्हणून आता ही तुमच्या माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे। मोठ्या पाटलांनी आजपर्यंत आपल्यासाठी काय केलं मित्रांनो, आपल्या भागामध्ये शाळा कॉलेज शिक्षण आरोग्य सगळ्या सुविधा आहेत। माळा तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला जाऊन विचारा किंवा ठराविक नेते मंडळी कोण त्यांचे कार्यकर्ते त्यांना विचारा की माळा तालुक्यामध्ये ह्या सुविधा आहेत का, माळा तालुक्यामध्ये आरोग्याची सुविधा आहे का नाही। ह्याचं उदाहरण काल बबनदादांनी कुर्डुवाडीमध्ये काय तर सभा झाली होती त्याच्यामध्ये बबनदादाला प्रश्न विचारला, दादा आरोग्याच्या सुविधा नाही। दादांचं उत्तर काय होतं, एका आमदाराचं उत्तर काय असायला पाहिजे, दादांचं उत्तर होतं आता काय माझी पोरं काय डॉक्टर आहेत मोहिते पाटला मग कोण डॉक्टर आहे, त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सर्व सुखसुविधा केल्या। उद्या ते म्हणतील मला तालुक्यात शिक्षण कोणाला द्यायचं, आमच्या गावात कोण शिक्षक आहे का, मोहिते पाटलांना कोण शिक्षक आहे, त्यांनी तुमच्या माझ्यासाठी शिक्षणाची दार उभा केले। आज प्रत्येक ठिकाणी विचार करायला झाला। तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो। 1994-95 ची गोष्ट आहे। मला तर त्या काळात रणजितदादा काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष काय झालं होतं, मी अगदी लहान होतो आणि 16 सेक्शनला रणजितदादाला स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। आम्ही रणजितदादा कोणा म्हणून बघायला गेलेलो। त्या काळामध्ये पाऊस का भरपूर होता, शेती महामंडळाची जमीन पिकत होती, 24 तास बारगर कॅनल फाटा चालत होता, उजनी कॅनल चालत होता। आपल्याला पाण्याचा कधीही दुष्काळ नव्हता किंवा कोणाच्या डोक्यात आलं नसेल की दुष्काळ भविष्यात पडेल, पण त्या काळात रणजितदादाच्या हातावर मिसळत नव्हतं। त्या काळात रणजितदादांनी सांगितलं होतं, 95चा काळ होता, रणजितदादा म्हणाले की ठिबक सिंचन ही काळाची गरज आहे। समोर बसलेल्या माणसाला ठिबक सिंचन ही काय माहित नव्हतं, स्टेजवर बसलेल्या 12 लोकांना ती माहित होतं, समोर बसलेल्या कुणालाच माहित नव्हतं ठिबक सिंचन काय असावं। कारण आपल्याला कॅनलचं दार की सोडणार असं भिजवायची सवय लागलेली, पण ठिबक सिंचन भविष्यात लागली कुणाला माहित नव्हतं। अगदी 2000 साली चंद्रभागा नदी आटली आणि त्या काळात लोकांना ठिबक सिंचन काय आहे हे ती कळलं आणि आज तुमच्या माझ्या रानामध्ये प्रत्येकाच्या ठिबक सिंचन शिवाय पर्याय नाही, प्रत्येकाच्या शेतामध्ये ठिबक सिंचन आहे। ध्यानात घ्या, माझा सांगण्याचं एक तात्पर्य एवढंच होतं की 20 वर्षाला पुढे काय लागतंय, त्या काळात मिसळून होता, मिसळून नसताना रणजितदादांना ओळखलं होतं।
म्हणजे मोहिते पाटलापाशी ती कुवत आहे की 20 वर्षानंतर ना जनतेला काय लागतं ती आज ओळखणारी पिढी त्यांच्यामध्ये आहे. ही सर्वसामान्यांच्या हितासाठी पळणारी ही पिढी आहे. त्याच पद्धतीनं 2004 ला कृष्णा विमा सेवेकर योजना आखली गेली. कुणाला वाटलं नव्हतं काय होईल या कृष्णा विमा सेवेकर योजनेचं. कृष्णा विमा सेवेकर योजना बरोबर 2024 ला मंजूर करून घेतली. बरोबर 20 वर्षानंतर ही योजना मंजूर करून घेतली. तुमच्या आमच्या भल्यासाठी करून घेतली. बबन दादाने काय करून घेतलं? फक्त स्वतःच्या कारखान्याचा विकास. मला लोकसभेच्या निमित्तानं आम्हाला त्या भागामध्ये फिरताना एक लक्षात आलं, ना शिक्षणाची सुविधा, ना आरोग्याची सुविधा, ना रस्त्याची सुविधा. आम्ही रस्त्यात न चाललोय का खड्ड्यात न चाललोय आम्हाला कळत नव्हतं. त्या लोकांना आम्ही प्रश्न केला, बाबांनो तुम्ही 6 टर्म या आमदाराला निवडून देताय आणि तुम्ही साधा रस्ता नाही दिलं काय तर सभा मंडप. फक्त सभा मंडपामध्ये लोकांचं पोट भरते का? सभा मंडप दिल्यानंतर लोकांच्या सुविधा पूर्ण होते ते का? जी आपल्या भागामध्ये आहे ती त्या भागामध्ये का नाही? तर त्या नेतृत्वाला त्या भागामध्ये विकासाचं करायचा नव्हता. ही 6 टर्म त्या जनतेच्या लक्षात आलं. ज्या मोहिते पाटलांनी आजपर्यंत आपल्याला सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या, ज्या मोहिते पाटलांनी आजपर्यंत आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सगळं काय असेल ते जनतेसाठी करायचं हे ठरवलं. स्वरूपा राणी मोहिते पाटील उर्फ दिदी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. कांबळे मामांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मला सांगा ह्या गोष्टी त्या बबन दादाला 6 वर्ष आमदार असतात, 6 टर्म आमदार असताना कळल्या नाही. मग पुन्हा त्यांना का निवडून द्यायचं? रणजित शिंदेला कुठला प्रश्न विचारला की बोर्ड दाखवते बबन दादा. काय बोलायचं झालं सांगते बबन दादाचं. आणि तू आमदार व्हायला निघालाय, तू नुसता तुला जनतेच्या समस्या नीट कळल्या. त्या दिवशी प्रश्न विचारला प्रत्येकाने त्यांना, आरोग्याच्या सुविधा काय? ती आरोग्याच्या सुविधा आणि प्रधानमंत्री योजनेतनं 5 लाखाचा अमुक आहे आणि मुख्यमंत्री सहाय्य निधीतलं आम्ही ही देतोया आणि अजून काय म्हणलं तर मग कुठल्या तरी सेवाभावी संस्थेतला अमुक तमुक मिळतोय. आणि तुमच्या पदाचं काय घेता ती सांगा की लोकांना. तुम्हाला का लोकांना द्यायचंच नाही, फक्त आमदार म्हणून मिळवायचे. तुम्ही जनतेला येण्यात काढण्याचं काम तुम्ही करू नका. जनता आता हुशार झालेली आहे. जनता तुमचा येणाऱ्या 20 तारखेला चोख हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ही ठामपणे तुम्ही लक्षात घ्या. आता आपलं काम आपण येणाऱ्या 20 तारखेला केलं पाहिजे. ऊसाच्या दराच्या बाबतीत अगदी अभिजित पाटलाने त्याला धक्का दिलाय. धक्का दिल्यानंतर ती काय सांगतात आम्ही 1 रुपया वाढवून देऊ. तुम्ही तात्काळ ठेवा. 6 टर्म आमदार राहिलेल्या माणसानंतर 1 रुपया वाढवून द्यायचा विचार करत असाल त्याची दहशत भाईने सांगितलं. वर्ण काय कोण काय देत असेल तर घ्या बिंदास. पैसा 2 टनाला काटा मारलेला. आणि या ठिकाणी दीपक मामा खराडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्याला एकच ठरवायचंय, येणाऱ्या विधानसभेला येणाऱ्या 20 तारखेला अमिताभ यांची चिन्हात तुतारी वाजवणारा माणूस
त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून आपण अभिजाबांना प्रचंड बहुमताने विजय करावं तेवढी मी विनंती करतो. आणि जाता जाता तुम्हाला सांगतो, एक चिमणी असते, चिमणी वैशाख वर्मा पेटलेला असतो. वैशाख वर्मा पेटलेला असतो जंगलामध्ये. ती चिमणी काय करत असते, एक तळ असतं, त्या तळ्यामधनं तिच्या चोचीनं पाणी घ्यायचे आणि त्या जंगलामध्ये थेंब थेंब चालायचे. तो वैशाख वर्मा पेटलेला विजन गाव कधीच विजणार नाही. तिला शेजारचं सगळं प्राणी हसायला लागलं. म्हणलं तुझ्याची एका चोचीनं ती पेटलेली एवढा अग्नी विजल का ग बाई. पण तिनं सांगितलं, बंधूनो माझ्या एका चोचीनं जरी नाही विजला, हा पेटलेला वनवा ज्यावेळेस त्याची इतिहासामध्ये नोंदणी देखील आहे त्यावेळेस माझं सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलं गेलं की मी पेटवण्याची नाही तर विझवण्याची आहे. तसं आपण आता येणार 20 तारखेला आपलं काम आपल्या चिमणीच्या चोचीने करायचं. आणि आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला तुतारी चिन्ह वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हापुढे बटन दाबून अभिदा पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा. एवढं बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सचिन पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सचिन पाटील यांना विनंती करतोय त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आजच्या या सभेसाठी अमोल पाटील, विनायक केचे, सुनील वरगर, कोंडलपटा गावचे माजी सरपंच राजू भोसले, धर्मा तिटे, दत्तू जोरवर, शरद जोरवर हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सचिन पाटील सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माढा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या बोरगाव गावामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेल्या स्वरूपराणीताई मोहिते पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ नेते मंडळी, समोर बसलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, मतदार बंधू भगिनींनो, दिवाळी संपली की उसाचा गाळप हंगाम सुरू होतो आणि प्रत्येक वर्षी उसाचा गाळप हंगाम सुरू होण्याआधी गेल्या 15 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उसाचं आंदोलन होतं. या बोरगाव गावामध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा पंढरपूर तालुक्यातून येऊन ऊस वाहतूक रोखलेली आहे. आणि हे करत असताना वारंवार वर्षानुवर्ष आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी एकच होती की आमच्या बापाच्या शेतामध्ये पिकलेल्या ऊसाला योग्य दर द्या आणि आमचा ऊस वजन करून घ्या. परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस दराला ज्यांनी कायम आडकाठी घातली आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा ज्यांनी काटा मारला, ती शिंदे बंधूची टोळी आता शेतकऱ्याच्या कचाट्यात सापडलेली आहे. मी या बोरगावच्या शेतकऱ्यांना आवाहन करतो, गेल्या 20 वर्षापासून ज्यांनी आपल्या बापाचा काटा मारला त्याचा येत्या 20 तारखेला काटा काढल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही, तर आपण शेतकऱ्याच्या आवाज नाही बाबा. एका बाजूला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला रणजित भैया उमेदवार आहे, जो बापाच्या जीवावर मताचा जोगवा मागत फिरतोय, ज्यांनी शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज काढली, शेतकऱ्याचं सिव्हिल खराब केलं आणि शेतकऱ्याच्या नावावर काढलेल्या कर्जावर आशिया खंडातली सगळ्यात मोठी कर्जमाफी घेणारा हा सगळ्यात मोठा झोलर उमेदवार आहे रणजितभाई शिंदे. आणि दुसऱ्या बाजूला पंढरपूरच्या
शेतकरी कुटुंबात जन्मलेले आपले अभिजित आबा, ज्यांनी स्वतःच्या सातबारावर कर्ज काढून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्याची थकीत 40 कोटीची बिलं दिली आणि सलग 3 वर्ष उच्चांकी दर देण्याची परंपरा या ठिकाणी राखलेली आहे बंधूंनो. म्हणून येत्या 20 तारखेला कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ज्यांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उसाचा 3,500 दर दाखवला, त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहण्याची वेळ आलेली आहे बंधूंनो. या ठिकाणी जसजशी निवडणूक पुढे चालली आहे तसतशी या निवडणुकीचे रंगत आपल्याला कळत आहे. सगळे पुढारी एका बाजूला चाललेले आहेत, कुटीचे आकडे आपल्या समोर येत आहेत. पुढारी विकले चाललेत, परंतु शेतकरी आणि कष्टकरी गोरगरीब जनता ही गावगाडा विरुद्ध राजवाड्याची निवडणूक झालेली आहे आणि अभिजित आबांची निवडणूक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आता हातात घेतलेली आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला आपला विजय निश्चित आहे. परंतु या कुटीच्या आकड्याचं गणित काय आहे हे तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो बाबांनो. एखादा कारखाना जर 20,000 टनानं चालत असेल तर एका दिवसाला 20,000 टन त्या कारखान्यावर आणण्यासाठी 20 टनाची एक खेप धरली तर 1,000 खेपा लागतात. 1,000 खेपाला या गड्यांना आम्ही माडा भागात विचारलं तर शेतकरी सांगते 3 टनाशिवाय 4 टनाशिवाय काटा लागत नाही. 1,000 टनाला 3 टनानं धरा मामाश्री, 3,000 टनाचा काटा दररोज ही गडे आणते. आता अभिजित बाबांनी दर किती दिलाय? किती दर दिलाय? 3500 रुपये. आणि काटा हाणलेल्या उसाला तुरणी वाहतूक लागते का? आयतच कारखान्यावर कमाल गावते ती 1,000 रुपये. 3500 रुपये आणि 1,000 रुपये किती झालं? 4,500 रुपये झाले. म्हणजे एका दिवसात हाणलेला काटा 3,000 टन आणि 4,500 रुपये. 3,000 गुणिले 4,500 करा, किती पैसे झालं? आपलं शेतकऱ्याचं कॅल्क्युलेटर बंद पडतंय. आपल्याला 5 लाख 10 लाख 20 लाखाच्या पुढे गेलं का गोल फिरायला चालू होत आहे. भावानो, एक दिवसात 1,35,00,000 रुपयाचा काटा मारी करणारा हा समोरचा उमेदवार आहे. एका सीझन मध्ये जवळजवळ 150 दिवस कारखाना चालतो. 150 गुणिले 1,35,00,000 करा, 202 कोटी रुपये एका सीझन मध्ये हाणते. आणि उसाचा दर किती जाहीर करते? 1 रुपया जास्त. मला वाटलं आबानी 3500 रुपये जर एवढ्या अडचणीच्या साखर कारखान्याला दिला, ही गाडी 90 कोटी शिल्कीत असणाऱ्या कारखान्याचा चेअरमन आहे आणि पुढे विधानसभेची निवडणूक आहे, शेतकऱ्याच्या हातात चांदी होणार आहे असं मला वाटत होतं. गडी पाया माग सारून 7,000 दर म्हणतोय काय, परंतु गडी काय म्हणला? 1 रुपया जास्त देतो. अरे रणजित भैया, 50,000ची वर्गणी तू मराठा आरक्षणच्या कार्यक्रमासाठी पंढरपूरला दिली. तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकला नाही आणि तुम्ही सांगताय काय आम्ही कार्यक्रम आयोजित केला. अरे या पंढरपूर तालुक्यातली शेतकऱ्याची पोरं एवढी स्वाभिमानी आहेत, त्या रणजित भैयाच्या फोन पे वर 1 रुपयाची वर्गणी महागाडी पाठवली, त्याचं फोन पे अकाउंट ब्लॉक झालं. त्याला मला वाटतं 5-10 लाख रुपये गेले असतील, पण गड्यानं तिथं सुद्धा काटा हाणला, त्याचा अद्याप हिशोब दिला नाही. मला वाटत होतं जरा गडी प्रामाणिक असता तर मी दिलेल्या 50,000पेक्षा जादा पैसे आले तर की जादा आलेले पैसे मी जरांगे पाटलांना देतो लढाईसाठी असं करायला वाटलं होतं. पण गडी आता त्या माड्यातली शेतकरी सांगते ती गडी एवढा चंगट आहे, दिसल तिथं कट मारल्याशिवाय सोडत नाही आणि गड्याला माणूस जवळ आलेला चालत नाही, लगे आल्याची होती आहे. त्यामुळे आता आपल्याला विचार करावा लागेल, जर एखादा आपला अभिजित आबा सारखा शेतकरी कुटुंबात जन्मलेला तरुण
बंद पडलेला साखर कारखाना चालू करतो. चालू करत असताना ठरल्याप्रमाणे मागील थकीत ऊस बिल देतो. हजारो शेतकरी कामगार कष्टकऱ्याची बंद पडलेली चूल पेटवतो. अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं की ज्याने दूध संघ बंद पडला, ज्याने शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढलं, ज्यानं या टेंभुर्णी आणि परिसरातल्या शासकीय जागा हडप केल्या, अशा चोराच्या पाठीमागे उभं राहायचं. याचा आपल्याला आता 20 तारखेला विचार करावा लागेल. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, येत्या 20 तारखेला जर आपण चूक केली तर लक्षात ठेवा 3,500 दर 2100 यायला वेळ लागणार नाही. कारण आता सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखानदारांचं पित्त खवळलंय. ऊसाचं आंदोलन चालू झालं की कुठल्याही पक्षात कुठल्याही पार्टीत असणाऱ्या गडी एका आईच्या पोटाला जन्मल्याने एका जागी बसून ठरवत होत्या. परंतु गेल्या 15-20 वर्षापासून ही स्वाभिमानीची चळवळ पंढरपूर भागात आम्ही वाढवली आणि एक अभिजित आबासारखा धान्या वाघ आपल्या बाजूने उभा राहिला. म्हणून 3 वर्षात आपल्याला 1,500 रुपयाने दर वाढलाय. या ठिकाणी सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. अरे तुमचा 100 टन ऊस गेला, 1,500 रुपयाने किती पैसे वाढतायत? 1.5 लाख रुपये तुमच्या घरात येणार आहेत. त्यामुळे या भामट्यांच्या कुठल्याही पैशाच्या बरोबर बळी पडू नका. येत्या 20 तारखेला एका शिक्कानं आबांच्या तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबा आणि इतक्या लीन आबांना निवडून द्या की परत या माढा तालुक्यामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी वाहिली पाहिजे. बोलण्यासारखं भावांनो भरपूर आहे, परंतु ज्यांना शेतकऱ्यांना फसवलं, ज्यांना माढा तालुक्यामध्ये आरोग्याच्या सुविधा निर्माण करता आल्या नाहीत, ज्यांना रस्ते करता आले नाहीत, ज्यांना गोरगरीब तरुणांच्या हाताला काम देता आलं नाही, त्यांच्या मागे उभं राहायचं की या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आबांनी गोरगरिबांची चुलं पेटवली, बंद पडलेल्या शेतकऱ्याच्या राजवाड्यातून सोन्याचा धूर काढला. यांच्या मागे उभं राहायचं याचा विचार करा आणि येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने आपल्या लाडक्या आबांना निवडून द्या. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक 5 मिनिटांमध्ये सन्माननीय अभिजित आबा पाटील उभे असलेले उमेदवार अभिजित पाटील आबा आणि बरोबर त्या ठिकाणी सगळे उपस्थित असलेले आपले शिवबाबा रामजी आणि व्यासजी, पूर्वी इलेक्शनाला एवढा व्याप होत नव्हता. पासून मला वाटतं 1995 पर्यंत त्या भानगडीत नव्हत्या. अभिजित आबा पाटील माढा विधानसभेचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अभिजित आबा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हलगी वादकांना विनंती, आबा या ठिकाणी आपल्या गावचे आराध्य दैवत श्री नादबाबा यांच्या दर्शन घेण्यासाठी ते बी आहे. मोहिते पाटील आपल्यावर घेता एक मुखाना पण मार्गाने आजपर्यंत वागत आलेला. विधानसभेच्या निवडणुका करता या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार
अभिजित पाटील आणि आताच रामाबाईंनी सांगितलं की जुन्या पद्धतीचं कसं होतं. मला वाटतं आबा 79-80 ला आपण तात्यांबरोबर उभा होता जिल्हा परिषदेला. म्हणजे त्यावेळेचा काळ ते 95 सालापर्यंत आबाने आता सांगितलं की रस्ते नव्हते, बैलगाडीचे खेळ काढून आपल्याला चालावं लागायचं. परंतु दादा मंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीचं झालं हे चित्र त्यांनी दाखवलं. या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या या भागाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय स्वरूपा राणी अर्थात दिदी जिल्हा परिषद सदस्य यांचं या ठिकाणी आगमन आपल्या बोरगावात झालं, त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो. त्याच पद्धतीनं या बोरगाव मध्ये जी काय प्रक्रिया आता रस्त्याच्या बाबतीत होती किंवा MGP योजनेतून मोठी जी आपली पाईपलाईन बोरगाव मध्ये होती, असे देणारे आमचे नेतृत्वामध्ये आदरणीय शिवबाबा मोहिते पाटील या ठिकाणी रणजित दादा असू द्या नवीन पिढीमध्ये, त्यानंतर धैर्यशील भाई असू द्या, या सर्वांनी बोरगावला कधी नाही म्हटलं नाही. परंतु ही सांगत असताना मी आदरणीय या भागातील आपल्या लोकांच्या मार्फत एक सांगू इच्छितो की उमेदवार म्हणून आपण या 14 गावाचं नेतृत्व करत असताना मी आदरणीय अभिजित पाटलांना एवढंच सांगतो की अर्जुन ज्या वेळेला रथावर बसला तर अर्जुन हरणार नव्हता. त्याचं कारण काय तर श्रीकृष्ण पाठीराखा होता, त्याच पद्धतीने आपल्या पाठीराखा विजयसिंह मोहिते पाटील आहे. कारण जिथं दादा असतील तिथं विजय हा नक्कीच असतो. आणि मोहिते पाटलांचा मोठेपणा किती पद्धतीचा असतो ते अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं. माझे बंधू आदरणीय प्रताप पाटील ह्या आमच्या इथलं म्हणजे जे दादांना आपण ज्या पद्धतीने म्हणतो का कुठलंही काय म्हणतो अदृश्य शक्ती, तसं 42 गावामध्ये गेली 10 वर्ष झालं शिवबाबा बरोबर ते आबा पाटील फिरतायत. ही सगळ्याची शक्ती एकवटली आहे. त्या तुमच्या खऱ्याच पद्धतीने ज्या वेळेला असं वाटतं की विठ्ठल ज्या वेळेला अफजल खानाने स्वारी केली पंढरपूरच्या देवा विठ्ठलावर आणि ती मूर्ती आपल्या गावात आली, त्याची कुठेतरी पुण्य आता मोहिते पाटलाच्या स्वरूपात तुम्हाला मिळते असं तुम्ही सांगू शकता. कारण अशा पद्धतीची एकत्रच भावना येऊन संपूर्ण तुम्हाला ही भागच्या भाग तुम्हाला ही 14 गावं या वेळेला आता मीरा असेल, उमरा असेल किंवा त्याच्यानंतर जांभूड माळेवाडी, नेवरं, पंढरपट्टा, कळव त्या भागातले आलेले विठ्ठलवाडी, माळखांबी या भागातले आलेले सर्व सरपंच उपसरपंच त्या भागातले जबाबदारी व्यक्तिमत्व ही संपूर्ण मोहिते पाटलांची एक किंवा आमचं बोरगाव ही एक आमची एक स्वतःची एक पिंडी आहे. ती पिंडी जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. त्याचं काय कारण आहे तर त्याचं कारण असं आहे की ही पूर्वीपासून आम्ही इतर कुठल्या विषयात असा विषयच नाही की प्रत्येक जण त्या त्या भागातून ती व्यक्तिमत्व निर्माण झालं. पूर्वी विजयदादा होते, बाळदादा होते, माझ्या वेळेला मदन दादा होते, प्रतापसिंह मोहिते पाटील होते, त्याच्यानंतर रणजितदादा आले, धैर्यशील भाया आले, राणूदिदी आल्या, अर्जुन दादा, धैर्यशील भाया. ही संपूर्ण जी टीम वर्क आहे ही टीम वर्क प्रत्येक गावात त्या त्या भागातली कामाच्या स्वरूपात एक ही गाव ही भाग तू बघ त्या पद्धतीने आम्ही त्या त्या ठिकाणी जातो आमची कामं होतात. तर माझं या नाताचे चरणी एवढंच सांगणं आहे, अभिजित पाटील तुम्ही निवडून तर येणारच आहे आज सांगतो, पण 5 वर्ष मोहिते पाटील आणि आपलं कुटुंब या विषयावरच आपण लक्ष ठेवा एवढंच या ठिकाणी सांगून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद बापू. सर्वांनी घोषणा द्यायचे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अभिजित पाटील तुम्हाला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी उपसभापती
सन्माननीय प्रतापराव पाटील उर्फ आबा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक करावं। अभिजित आबांच्या प्रचार सभेच्या निमित्त या ठिकाणी बोरगावला उपस्थित असलेले उमेदवार स्वतः अभिजित आबा तसेच या बोरगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य स्वरूपनिधी शिवबाबा, प्रकाशप्पा, रामबाबा, ज्योतिताई कुलकर्णी आणि सगळ्यांची माफी मागून मदन बापू सगळ्यांची माफी मागून सगळ्यांचं नाव घेत नाही कारण कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे। यानंतर दिदी आणि उमेदवारांचं विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे। बोरगाव परिसरातील व बोरगाव सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी बोरगाव या गावातील आता मदन बापूने उल्लेख केला पाणी पुरवठ्याची योजना एमजीपीची 13.5 कोटीची योजना रणजितदादाच्या दिदी शिवबाबा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झाली। आम्हाला अडचण अशी होती की आमची लोकसंख्या कमी पडत होती, 8.5 कोटीच्या वर बजेटच जात नव्हतं आणि त्या जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये महाजन साहेब होते स्वतः आणि ज्यावेळेस त्यांची माझी जरा थोडी ही झाली त्यावेळेस रणजितदादांनी स्वतः सांगितले महाजन साहेब ह्याला पर्याय काय सांगा। स्वतः रणजितदादांनी त्याला पर्याय काढला आणि महाजन साहेबांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस महाजन साहेबांनी सांगितले की आपल्या गावात फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे आवक जावक लोकसंख्या दाखवा। त्यावेळेस असं लक्षात आलं की आमच्या गावात तुकाराम महाराजांची पालखीला 2 ते 3 लाख लोक असतात, बाजार असतो आणि ती रणजितदादांनी सांगितल्यामुळं पर्याय मार्ग काढून योजना कुणी आणतं पण बसत नसल्यानंतर कशी वाचवायची ही मोहिते पाटलांकडून शिकावं आणि सगळ्यात मोठं काम या ठिकाणी या कुटुंबानं कुठलं केलं असेल तर ते आवक लोकसंख्या दाखवून या ठिकाणी 13.5 कोटीची योजना या गावामध्ये एमजीपीची दादा तुमच्यामुळे आणि मोहिते पाटील कुटुंबामुळे या ठिकाणी आली। काम सांगण्याला 2 तास लागतील। शिवबाबा, अभिजित आबा, मोहिते पाटील कुटुंबाने केलेली कामं या ठिकाणी सांगायला 2 तास लागतील कारण मोहिते पाटील कुटुंबाने केलेली आणि तात्यापासून आप्पा, मदन बापू, मी आम्ही सगळी सभापती होतो त्यामुळे योजना आणायला भरपूर मोहिते पाटील योजना त्यातल्या थोडक्यात 3च योजना सांगतो की ही पाणी पुरवठ्याची योजना आणि ह्यामधून वेळापूर बोरगाव, बोरगाव लवंग, वाघोली, वापेगाव, बाबळगाव आणि नरसिंहपूर हा रस्ता 389 कोटीचा पूर्ण डांबरी कॉन्क्रीट पूर्ण कॉन्क्रीट रस्ता रणजितदादांनी स्वतः लक्ष घालून सगळ्या आमदारांना एक रस्ता आलता आबा सगळ्या आमदारांना प्रत्येक आमदारांनी फक्त रस्ता सुचवला हे गाव ते गाव ते गाव ते गाव पण एकमेव रणजितसिंह मोहिते पाटलांनी आधी पीडब्ल्यूडीची मिटिंग घेतली, लोकप्रतिनिधींना बोलवलं, प्रत्येक गावच्या लोकप्रतिनिधी समोर गाव पुढारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि संपूर्ण प्रस्ताव सांगितलं सगळा प्रस्ताव तयार केला आणि मुंबईमध्ये तो सादर केला। त्यावेळेस शासनाचे सगळ्या आमदारांचे रस्ते बसले नाही, फक्त 56 लोकांचे रस्ते बसले, त्यात आपला हा रस्ता बसला। त्यातलं महत्वाचं काय ठरलं सांगणं आणि सुचवणं नाही, पूर्ण सादरीकरण रणजितदादांनी केलं आणि त्याला पूर्ण लाईटिंग आहे, जिथं जिथं गाव आहे तिथं तिथं लाईटिंग जास्त नाही, थोडक्यात ह्याच्यापेक्षा जास्त भरपूर काम आहे। या ठिकाणी पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस मला संधी दिली त्यावेळेस ग्रामपंचायतने मदन बापूने आम्ही मिळवून बोरगाव एकट्या गावात अभिजित आबा 400 घरकुल बसले तिथे आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मधून एकही घर आमचं चपराचं राहिलं नाही, पत्र्याचं राहिलं। हे 3च कामं फक्त सांगतो आणि तिथून पुढे एक सांगतो की चालू आमदार त्यांनी 15 वर्ष या ठिकाणी आमदारकी केली पण आम्हाला मोहिते पाटील कुटुंबानं असं कधीही 14 गावाला जाणवलं नाही की आमच्याकडे आमचा आमदार नाही, कधीही नाही। तेव्हा सगळी साक्षीदार आहे, इथं बसलेले रामबाबा सगळे साक्षीदार, महाकंबीचे असो, खळव्याचे असो, रेवरे सुरे बापा असो, प्रत्येकाला असं कधी जाणवलं नाही की आमची 14 गावं पाड्यात आहेत, माळशिरस तालुक्यातच आमच्या गाव आहेत असेच आम्हाला आतापर्यंत जाणवलं। एवढं असून आम्ही कधीही कुठल्या
कुठल्या गोष्टीची मोहितेपाटी कुटुंबाला अडचण येऊ दिली नाही. परंतु या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की तुम्ही आता उद्या होणारा आमदार आहात, धैर्यशीलबाई खासदार झाले. या आमदाराकडे एकच अपेक्षा होती की आमचं गेल्या वर्षी बुजणीचं 85 ते 90 दिवस विनाकारण पाणी सोडलं. अगोदरच पाणी बंद केलं नाही. पाणी बंद करण्यासाठी आंदोलन करावं लागलं पंढरपूर तालुक्यात की पूर्ण भाळवून बोरगाव माळखांबी बोलणे हे सगळा भाग बुजणीच्या कॅनलवर अवलंबून आहे. पाणी करण्याचं असणारं पाणी 95 टीएमसी पाणी त्या धरणात होतं गेल्या वर्षी. मला साधा सुद्धा जास्त विचारत नाही त्यांना. 95 टीएमसी पाणी धरणात असून सुद्धा तुम्हाला नियोजन जमलं नाही. तुम्ही त्या कमिटीचे सदस्य आहात आणि तुम्हाला नियोजन जमलं नाही. तुम्ही विनाकारण 90 दिवस पाणी सोडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आमच्या गावाचं दुर्दैव आहे. त्यावेळेस आमच्या गावात 5000 टन सुद्धा दूध जाणार नाही. त्यावेळेस लागणी झाल्या 1 लाख टन दूध जाणार या भागातनं 5000 टन सुद्धा दूध जाणार नाही. हे फक्त हे चालू आमदाराचं काम. आणि हे 2004 साली धरण -35% असताना विजयदादा पालकमंत्री असताना उजनी धरणात पाणी नव्हतं. भामा आसखेड मधून पाणी आणलं. आम्हाला धरण पण माहित नव्हतं भामा आसखेड कुठायचे. पण भामा आसखेड मधून दादानी 10 टीएमसी पाणी उजनीत आणलं. 2004 साली या भागातली नदीवरची आणि कॅनलवरची एक पाळी काढली. त्यावेळेस आमची पिकं वाचवली. आत्ताची पिकं आमची गेली. गेल्या वर्षीची दुष्काळ पडला. आम्हाला जी शेतीला पाण्याला अडचण आली या भागातली त्याला कारण जबाबदार फक्त आमदार बबन शिंदे आहेत. दुसरं कोणा याला कारण नाही. एकमेव आमदार बबन शिंदे या ठिकाणी. तुम्ही या गावात आला नाही, विचारायला आला नाही येऊ द्या. पण आमचं असणारं पाणी, आमच्या हक्काचं पाणी जर तुम्ही नियोजन चुकवलं, त्यामुळं आपल्याला या भागातील उजनीच्या कॅनलवर भिजणाऱ्या गावांना मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आम्हाला माफक अपेक्षा आता येतच आहे की तुम्ही उद्या या ठिकाणी आमदार होणार आहे. धैर्यशीलबाई खासदार आहे. तुम्ही धैर्यशीलबाई आणि तुम्ही मिळून या ठिकाणी उजनीच्या पाण्याचं आता पाणी 117 टीएमसी आहे. आबा आता उद्या तुम्ही 23 तारखेला तर ते कमिटीला आहेत चिंबुसला. तुम्हाला पहिलं काम आहे आमचं. आमच्या चौदावर तुमच्या 42 गावात पण तीच प्रश्न आहे. तुम्ही फिरताय, तुम्हाला माहित आहे आज परिस्थिती. मेंढापुरी, रोपळे, करकम, बोशे या लोकांची परिस्थिती काय झाली तुम्हाला अनुभव आला. आम्ही खासदार केलं ज्यावेळेस बाहेरचा प्रचार त्या ठिकाणी करत होतो त्यावेळेस लोकांचं हेच म्हणणं होतं की त्या कमिटीमध्ये राहून फक्त नियोजन तुम्ही पाण्याचं केलं ना की आम्हाला पाणी आलं की रानात पीक उभा राहतंय. पीक उभा राहिले की शेतकऱ्याच्या मनगडात ताकद येते आणि नंतर तुम्ही ऊसाचं पीक या ठिकाणी उभा राहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सगळी कारखानदार मंडळ या ठिकाणी ऊस देऊन आम्हाला योग्य दर देऊन आमच्या शेतीला भाव द्याचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जास्त न बोलता फक्त सरकार पुढे वेळ जास्त कमी आहे, जास्त बोलत नाही. फक्त या ठिकाणी ज्योतिताई कुलकर्णी आहेत मॅडम. या ठिकाणी या पुढच्या सभा बाजार पटांगणाच्या ठिकाणी गणेश काका कुलकर्णींना आम्ही अमोल कोल्हे आणि रणजितदादांच्या हस्ते कृषीनिष्ठ पुरस्कार देतात. या सभागृहात या ग्राउंडवर डॉक्टर अमोल कोल्हे ते खासदार नव्हते, त्यांना इथं आणून त्यावेळेस आम्ही आपल्या गणेश काका कुलकर्णी, रणजित सर आणि बाबूबाई नेवऱ्याचे यांना कृषीनिष्ठ पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतात. ही आठवण या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि आपला जास्त बराच विषय बोलण्यासारखा पण वेळ घेत नाही. आणि आपण या ठिकाणी आला सर्व नागरिक या ठिकाणी एकत्रित आले प्रचारानिमित्त. आबांच्या तुतारीचा प्रचार भरपूर झालाय, सांगायची सुद्धा गरज नाही. फक्त 2 नंबरचं बटन आपण दाबून तुतारी या माणूस घेतलेल्या तुतारी या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद आबा. अतिशय सविस्तर असं आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर सोलापूर जिल्हा डीसीसी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आणि या पूर्व भागाचे मार्गदर्शक सन्माननीय प्रकाशप्पा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वेळ बराच झालेला आहे. फक्त 3 मिनिटच बोलणार आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय
दिदी, शिवबाबा, सध्याचे उमेदवार माझे वडील अण्णासाहेब पाटील, माझे बंधू मोहनराव पाटील, नंतर मी, नंतर प्रताप पाटील, मदन पाटील, त्यांची मुलं मोठे पाटलांच्या सहवासामध्ये आहेत. आमचे ज्येष्ठ सहकारी आबा इथं उपस्थित आहेत म्हाळूंचे. एकदा ह्या परिसराचा निर्णय झाला की तिथं कुठं अडचण येत नाही. त्याचं कारण असं आहे, एक संस्कारक्षम वळण आमच्या तालुक्याला सहकार वर्षीच्या काळापासून लागलेला आहे. घोटाळा कुठं झालाय की आमची 14 गावं तुमच्या माढा तालुक्याला दिली आणि तुमची 42 गावं माढा विधानसभेमध्ये आली. तेव्हापासून थोडस वळण बिघडलं. एकोणीसशे 92 साली मला परिसरांना बिनविरोध निवडून दिलं जिल्हा परिषदेला. 97 साली मी तांदोडीत उभा राहिलो होतो. सध्याचे जे उमेदवार जानकर साहेब. पण असा काय प्रकार नव्हतो. अभिजित भैया, तुमच्या पंढरपूर पासून थोडस आमचं इथलं जर वातावरण बिघडल्यासारखं झालं. मोहिते पाटलांनी सांगायचं ना आम्ही मतदान करून रिकाम व्हायचं. आता काय तुम्ही कारखानदार मंडळी जे आहे, आता सांगितले किती कोटी, किती अमुक तमुक. पण एक सांगतो, या परिसरातला 14 गावातला माणूस मोहिते पाटलांचा आदेश असल्यानंतर कुठल्याही आमिषाला बळी न पडणारी माणसं आहेत. आणि नक्की या ठिकाणी आमची नुकतीच नाथाची यात्रा झालेली आहे. गुलालावरून तुम्ही चालत गेलाय. 23 तारखेला गुलालावरूनच या असं या तालुक्याचा एक, या परिसरातला मोहिते पाटलांचा जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून मी आपला आशीर्वाद देतो. आता काय झालं या बोरगावचं, तुम्ही तिन्ही जी काय उमेदवार आहेत सगळेच पाहुणे मंडळी, परंतु आम्ही हुशार आहोत. सहकार वर्षीने आम्हाला एक गोष्ट सांगितली होती आमच्या वडिलांनी साहेब, की मार्ग कसा काढायचा. एवढी एक गोष्ट सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. एक जणाकडे 19 उंट होते आणि त्या कुटुंबामध्ये थोडासा वाद निर्माण झाला. 2 भाऊ होते, वाटणी मागायला लागले. वडील म्हणले ठीक आहे, तो मग दोघांना निम्मा देतो, मुलींना 4 हिस्सा देतो आणि नोकराला 5 हिस्सा देतो. प्रश्न असा झाला की होती पंचमंडळी आमच्या 14 गावासारखी थोडीशी हुशार. आता ते म्हणे दोघा मुलात 19 उंट वाटायचे म्हणल्यानंतर कशी वाटणार, 1 उंट कापावं लागेल. नंतर मुलींना 4 उंट देताना 4 पंचे 20, पुन्हा 1 उंट कमी पडतोय. असा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर आमच्या तालुक्यातील नेते मंडळी उंटावरून चालली होती. त्याने तो वाद ऐकला आणि म्हणजे काय प्रकार आहे, तर म्हणजे असा असा वाद आहे. म्हणजे काय सोपं आहे, आम्ही माझं कोणी तुमच्यात घ्या म्हणजे. 19 झाले 20, मुलांना द्या म्हणजे 10, मुलाचे 10 बाजूला काढले. मुलीचा कितवा हिस्सा आहे, 20तला 4था हिस्सा, 5 काढा म्हणजे बाजूला झाले 15. आणि ह्यांचा किती हिस्सा आहे नोकरांचा, तर 5वा, 4 पंचे 20, 14 आणि 5 19, 1 उंट शिल्लक राहिला. आणि ते उंट घेऊन त्यांची ती भांडण मिटलं. तशी आमची 14 गावं आबा नक्की मार्ग काढून एक 100% सांगतो मी. आपलं जास्त वेळ घेत नाही, 3 मिनिटं मी बोलणार आहे आणि 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपण निवडून येणार आहात अशी खात्री आहे. आता नवीन उपमंडळाने
नंतर दिदी सांगतील विकास कामं भरपूर झालेली आहेत. मी पण आता 72 ते 78 वर्षापर्यंत आलोय. आनंद आहे तुमच्यासारखी दिदी सारखी बाबांसारखी तरुण मुलं, मदन पाटील असतील, प्रताप पाटील असतील, आमचे आणखी पुढची नातवंड असतील, एकोप्यानं सगळेजण राहतात. एकच आम्हाला समाधान आहे, जनतेचं काम सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून करण्याचं जे व्रत तुम्ही घेतलेलं आहे तेच तुम्ही पुढे नेला अशी आमची आबांची ज्येष्ठ मंडळीची खात्री झालेली आहे. एकच सांगतो, ते जे उमेदवार आहेत त्यांचे वडील आणि मी क्लासमेट दोघे वकील, आणि त्या अनुषंगानंच वकील व्यवसाय म्हणून नंतर घडलं. तुम्ही या कुटुंबातलेच आहात, तो भाग वेगळा. तुम्ही इथं आला, उभं राहायची इच्छा व्यक्त केली. आमच्या कुटुंबाने सांगितलं की तुम्ही मोहिते पाटील ना घेऊन जर वाटचाल करत असाल तर चांगलं होईल. तुतारी तुम्ही घेऊन या, अतिशय चांगलं होईल. सुदैवानं सगळ्या गोष्टी घडून आल्या. नाताचा आमच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि आपण 100% यशस्वी व्हाल एवढीच नाताच्या चरणी प्रार्थना करून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद आप्पा. यानंतर ज्योतिताई कुलकर्णी या ठिकाणी अर्धा तास वेळ राहिलेला आहे. आपल्याला सर्व मान्यवरांना विनंती की सन्माननीय व्यासपीठ, शिवबाबा, दीदी, अभिजिताबा, प्रतापदादा आणि रविदादा, बोरगावचा आणि गणेशबाबा कुलकर्णींचा ऋणानुबंध आता प्रतापदादांनी सांगितलेलाच आहे. खास करून ऋणानुबंध जपण्यासाठी आज मी इथं बोरगावला आपल्या इथं समोर उपस्थित झालेले आहे. एका बाजूला मोहिते पाटील कुटुंब जे माणसं सांभाळतं, गणेश काकांना मुलाप्रमाणे सांभाळून विजयदादांनी, रणजितदादांनी भावाप्रमाणे साथ देऊन राजकारणात पुढे आणलं होतं. त्यांना सांभाळून त्यांच्या मागे सर्व ताकद लावली होती. आणि त्याच्यानंतर त्यांना जो कृषीभूषण पुरस्कार मिळाला, त्याच्यानंतर आपल्या इथं बोरगावमध्ये सुद्धा काकांचा कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. हे काकांचं उमलतं नेतृत्व किंवा हे बघितलेलं कार्य, शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि परिसरात झालेला त्यांचा नावलौकिक बघून आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना जनतेने उत्स्फूर्तपणे त्यांना सरपंच बनवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे हे गावामध्ये उपसरपंच झाले देखील. पण हा जनसामान्यांमधनं आलेला नेतृत्व, सामान्य शेतकरी किंवा शेतीनिष्ठ असलेले नेतृत्व प्रस्थापित आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांना पाहवलं नाही. त्यांची 40 वर्षाची असलेली सत्ता काकांमुळे एका क्षणात उलटवली गेली. त्याचा राग मनात ठेवून त्यांनी 14 तारखेला 14 ऑक्टोबरला काकांची क्रूरपणे हत्या केली. त्याच्यानंतरही कुलकर्णी कुटुंबाने खूप आतोनात यातना सहन केल्या. त्या सर्वांच्या मागे मोहिते पाटील कुटुंब अत्यंत सक्षमपणे उभं राहिलं. प्रतापदादांसारखी माणसं आजही आमच्यावर लक्ष देऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभी आहेत. तुम्हाला सांगते की आज इथं परिस्थिती अशी आहे की माणसं मारणाऱ्यांना अक्कल सर वगैरे असं आमच्या भागामध्ये खूप हत्याकांड झालेले. माणसं मारणाऱ्यांना पाठीशी घालणारी माणसं आपल्याला हवी आहेत का माणसांना सांभाळणारी माणसं आपल्याला हवी आहेत, हा आज महत्वाचा प्रश्न आहे. जे मोहिते पाटील कुटुंब सक्षमपणे माणसं सांभाळते आणि आज हे अभिजित आबा हे नेतृत्व जे मोहिते पाटील कुटुंबाने पुढे आपल्या समोर दिलेलं आहे ते आज त्यांच्या बरोबर प्रचारामध्ये पाहिलं की अत्यंत उत्कृष्टपणे ते माणसं सांभाळू शकतील, मोठ्या माणसांचा आदर करतील. आज त्यांनी सर्व मोहिते पाटील कुटुंबाप्रती जो आदर ठेवला तोही आपण पाहिलेला आहे. त्यांनी अक्षरशः उमेदवाराच्या वडिलांच्या पवनदादांच्या पाया पडले, पण त्यांनी त्या भागामध्ये आबांना सुद्धा हिलवलं की माझ्या मुलाच्या पाठीमागे माझा बाप आहे. हे करायची खरंच गरज होती का? आज जर उमेदवाराचं कर्तृत्व पाहिलं तर अभिजित आबांचं कर्तृत्व एका बाजूला आणि रणजित भायांचं कर्तृत्व एका बाजूला. मी आज आपल्याला नम्रपणे विनंती करते की आपण फक्त उमेदवारांचं कर्तृत्व बघा, त्यांची शालीनता बघा, दोघांचाही समाजाप्रती असलेली बांधिलकी बघा, त्यांच्या सुसंस्कृतपणा पहा आणि त्यांना माणसं कशी पुढे
छोटीशी श्रद्धांजली म्हणून अभिजित आबांना जास्तीत जास्त मतं द्यावं हे आवाहन करण्यासाठीच मी इथं उभी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राचे युवक नेतृत्व ज्यांनी गेले 2 वर्ष पायाला भिंगरी बांधून माढा तालुका पिंजून काढणारे आणि प्रत्येक कुटुंबाला भेट देणारे, खरं तर आपल्या सर्वांचे आमदार होणारे होते, परंतु त्यांनी एक पाऊल मागे घेऊन अभिजित आबांसाठी या ठिकाणी त्यांना उमेदवारी देणारे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब. सर्वांनी घोषणा द्यायचे, शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब तुम्हाला महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय अभिजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ आपल्या गावामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिदी, ज्येष्ठ नेते आदरणीय रामाबा, आदरणीय प्रकाश आप्पा पाटील, मदन बापू, प्रताप आबा, रवी पाटील, आदरणीय पाटील नाना, सुरेश बापू पाटील, अरुण तोडकर, माढ्यावरून खास उपस्थित राहिलेले आकाशभाई पाटील, गोविंद पवार, राजेंद्र भोसले, प्रभाकर घुमे, किसनाबा वाघ, गोसावी सरपंच आदरणीय अमोल जोरावर, त्याचबरोबर माढ्यावरून खास उपस्थित आदरणीय ज्योतिताई कुलकर्णी, सोमनाथ मुंडफणे, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, पुढे उपस्थित सर्व बोरगावचे ग्रामस्थ, मतदार बंधू भगिनी. मी खरं तर आज मनोगत व्यक्त करणार नाही, वेळ कमी राहिला. आदरणीय अभिजित आबांचं देखील मनोगत आपल्या सगळ्यांना ऐकायचं, आदरणीय दिदींचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं. परंतु आपण सगळ्यांनी आबा जर बघितलं की 14 गावं आदरणीय मोठे दादांवर आणि मोहिते पाटील कुटुंबावर अमाप प्रेम करणारी ही सगळी मंडळी. आदरणीय दादांनी फक्त शब्द टाकायचा आणि ती शब्द झेलण्याची भूमिका ह्या 14 गावांनी आजवर पार पाडली. परंतु 2009 सालानंतर माळशिरस तालुक्यातून ही 14 गावं विभक्त झाली, पुनर्रचना झाली, माढ्यामध्ये ह्या गावांचा समावेश झाला आणि त्या काळापासून खरं ह्या गावाला मदत करत असताना कुठेतरी हा ताकदचा घ्यावा लागला. कारण का जे आमदार इथं होते त्यांच्या बाजूने कुठल्याही प्रकारचं सहकार्य तशा पद्धतीने लाभत नव्हतं आणि 2009 पासून 14 पर्यंत मोहिते पाटील कुटुंबाचा देखील संघर्षाचा काळ चालू. 2014 साली आदरणीय विजयदादांना आपण सगळ्यांनी लोकसभेवर पाठवलं आणि दादा तेव्हा विरोधी पक्षात असताना देखील आपल्या जनतेसाठी तळमळीने काम करण्याची भूमिका आदरणीय मोठेदादांनी कायमच पार पाडली आणि त्यातूनच आपण बघतो विरोधी पक्षात असताना देखील सुद्धा आपल्या सगळ्या खालच्या भागातून तुकाराम महाराज पालखी मार्गासारखा एक मोठा प्रकल्प आदरणीय मोठेदादांनी आपल्या तालुक्यामध्ये खेचून आणला. म्हणजे सत्ता असो का नसो, परंतु आपल्या जनतेची सेवा करणं ही सर्वप्रथम ठेवून काम करण्याची भूमिका आदरणीय मोठेदादांनी आणि संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाने केली. मागच्या काळामध्ये आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आपल्या ह्या 14 गावांवर विशेष लक्ष देण्याची भूमिका आदरणीय दादांनी घेतली आणि आपण जर बघितलं तर प्रतापबाबांनी सांगितलं की ह्या अंतर्गत आपल्या संपूर्ण नदीकाठ जो आहे त्या नदीकाठीसाठी एक सिमेंटचा रस्ता आपल्या रणजितदादांनी आपल्यासाठी मंजूर करून आणला. मग गेले 15 वर्षापासूनचा जो काय बॅकलॉग ह्या सगळ्या गावांचा होता ते भरून काढण्यासाठी आदरणीय रणजितदादांनी अहोरात्र प्रयत्न केले. म्हाळुंग असेल, वाफेगाव असेल, लवंग असेल, ही रस्ते आदरणीय विजयदादा 2004 साली उपमुख्यमंत्री असताना हे रस्ते झाले होते. त्याच्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी इथं काम केलं नाही, परंतु आदरणीय रणजितदादांनी मागच्या काही वर्षामध्ये जवळपास 50 कोटी रुपयाचा निधी केवळ ह्या सिमेंटच्या रस्त्यांसाठी आणण्याची भूमिका दादांच्या माध्यमातून पार पडली. अधिक मी काय बोलणार नाही, कामं तर आपल्याला होतच करायचीच आहेत, पुढे होऊन आपल्याला अधिकचं सहकार्य अभिजित आबांच्या रूपाने लाभणार आहे. खरं बघायला गेलं तर आता भोसले साहेबांनी सांगितलं की सगळ्यांची अपेक्षा कुठं ना कुठं होती की मोहिते पाटील कुटुंबातल्या कुठल्या तरी सदस्यांनी या निवडणुकीमध्ये उतरावं, परंतु आदरणीय मोठेदादांनी, आदरणीय पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी आपल्याला आदेश दिले की सगळ्यांनी आपण एकजुटीने अभिजितदादांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि त्याच पटीत आपण सगळेजण आता एकत्र मिळून काम करतोय. मला निश्चितप्रमाणे आबा खात्री, आज मी पंढरपूर तालुक्यात देखील जाऊन आलो, माढा तालुक्यात आमचे दौरे सातत्याने चालू आहे. मी सगळ्या उपस्थित मतदारांना, कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आज आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आज माढा मतदारसंघातनं आपण 101% आघाडी घेणार.
आज मी पंढरपूर तालुक्याचा दौरा संपून आलो. अतिशय सुरेख असा प्रतिसाद आदरणीय अजित बाबांना तिथं देखील मिळतोय. निश्चितप्रमाणे 25-30 हजाराहून अधिक मताधिक्य पंढरपूरच्या 42 गावात आपल्याला मिळणार आहे. आणि मागच्या लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी आदरणीय भैयांना आपल्या 14 गावातनं जवळपास 12,500 मताधिक्य दिलं. आणि त्याच पटीत यंदा देखील बाळादादांनी आपल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व कार्यकर्ते सतर्कपणे येत्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपलं चिन्ह तळागाळापर्यंत पोचवून जो 12,000हून अधिक मताधिक्य आबा आपल्याला मिळेल अशा प्रकारची कामकाज आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून करतोय. मी अधिकचं काय बोलणार नाही, परंतु अभिजित आबांच्या रूपाने एक आपल्याला चांगली संधी ह्या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि त्या संधीचं आपण सगळेजण सोनं कराल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचं बटन दाबून आबांना भरघोस मताने विजय करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद बाबा. यानंतर बोरगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या स्वरूपराणी दिदी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम श्रीनाथाच्या चरणी आशीर्वाद घेते. कैलासवासी मोहनराव पाटील यांना विनम्र अभिवादन करते. मंचकावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अभिजितदादा पाटील उर्फ आबा, मंचकावर उपस्थित असलेले सन्माननीय रामचंद्र सावंत पाटील, सन्माननीय प्रकाश आप्पा, सन्माननीय मदन बापू पाटील, सन्माननीय प्रतापराव पाटील, रवींद्र पाटील, पाटील नाना, सुरेश बापू, अरुण तोडकर, गोविंद पवार, राजेंद्र भोसले, प्रभाकर गमे पाटील, किसन वाघ, सारिका गोसावी, सन्माननीय सरपंच अमोल जोरवर, आकाश पाटील, तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, सन्माननीय कुलकर्णी वहिनी, इथे उपस्थित असलेले सर्वच मतदार बंधू आणि भगिनी, अगदी 2 मिनिटातच मी माझं मनोगत इथं व्यक्त करणार आहे, कारण आपल्याला उमेदवारांचे देखील इथं मनोगत ऐकायचे आहे. थोडक्यामध्ये मला एकंदरीत एकच सांगायचं आहे की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आणि ज्या पद्धतीचं राजकारण पाहिलं तर जनतेमध्ये तीव्र भावना उभा राहिली की आपल्याला असलं राजकारण दडपशाहीचे हुकुमशाहीचं राजकारण आपल्याला अमान्य आपण स्वीकार्य केलं नाही. आणि अशा पद्धतीने आपण असं पाहिलं की सन्माननीय रणजितदादा खासदारकीसाठी उभे राहण्यासाठी इच्छुक होते आणि त्यावेळेस आपल्याला तिकीट नाकारलं गेलं. तिकीट नाकारलं गेल्यानंतर अशी एक भूमिका राहिली, गावोगावी फिरलो, आपल्याकडे पण आम्ही आलो होतो. त्यावेळेस आपण सर्वांनीच एक जुटीने सांगितलं काही जरी झालं तरी आता आपल्याला माघारी घ्यायची नाही आणि आपल्या हक्काचं आपलं काम करणारा आपल्या घरातले उमेदवार असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस धैर्यशील भैया खासदारकीसाठी उभा राहिले आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भैयासाहेब आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेलेले आहेत. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करते, कारण आपल्या हक्काचा कामाचा माणूस आपण आज दिल्लीला पाठवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण असं ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस ह्या पक्षाच्या मागे आपण उभारणं फार गरजेचं आहे. कारण कसं असतं, प्रत्येक 6 महिन्याला इलेक्शन येतं. आज जर इलेक्शन असेल, मागचं खासदारकीचं इलेक्शन होतं, आताचं जर असेल तर हे गाव पातळीचं इलेक्शन नसून आज आपल्या राज्याचं इलेक्शन आहे. त्यामुळं कोण काय करतंय ह्याच्यावर फक्त टीकात्मक न बोलता आपल्याला दूरदृष्टी ठेवून आपल्याला नक्की आपला पक्ष किंवा आपला पुढचा उमेदवार भविष्यामध्ये आपल्यासाठी काय कामकाज करणार आहे हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. आज जर पाहिलं तर सन्मान्य राहुल गांधी असतील किंवा आपले शरद पवार साहेब असतील, त्यांनी जाहीर 5 सूत्री कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे की शेतकऱ्यांसाठी 3 लाखापर्यंतचा कर्ज माफ त्यांनी जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर वीज ही 300 युनिट पर्यंत सरकार आल्यानंतर माफ करण्याचं जाहीर केलेलं आहे. खास करून महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये महिलांना एक 3 हजारापर्यंत ते महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून अनुदान देणार आहे. बेरोजगार युवकांना जवळपास महिन्याला 4 हजाराचं स्टायफंड देणार आहे. आणि त्याचबरोबर महिलांना देखील एसटी मोफत आहे. आज आपण पंतप्रधान योजना ऐकत आहोत की 5 लाखापर्यंतची आरोग्य विमा किंवा आरोग्य योजना दिलेली आहे. किती जणांना मिळाली ही जरा प्रश्नच आहे, कारण बऱ्याचशा वेळेस गावात विचारलं तर सगळेजण सांगतात आम्हाला मिळाली नाही. तर आपल्या पवार साहेबांनी जाहीर केलेलं आहे की आपल्या लोकांना 25 लाखापर्यंत
आरोग्य योजनाचा विमा ते उचलून देणार आहेत. अशा प्रकारे आपला पक्ष पंचसूत्री कार्यक्रमचं आयोजन त्यांनी जाहीर केलेलं आहे. अगदी मला थोडक्यात बोलावं लागतंय, त्यामुळे मी मुद्दे पण बरेचसे काटछाट करून बोलत आहे. पण अतिशय महत्वाचा मुद्दा मला असा म्हणायचा आहे की ज्या पद्धतीने आपण खासदारकीचं इलेक्शन चालू होतं आणि त्यामध्ये आपल्या पंढरपूरमध्ये स्वतः आबा बसलेले आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या काही घटना घडल्या माळशिरस तालुका अगदी जवळून पाहत होता आणि प्रत्येक बाबतीत आपल्या दडपशाहीचा देखील प्रयत्न आबा तुम्ही जवळून पाहिलेला आहे. आपल्या घरावर सुद्धा मोहिते पाटील घराण्यावर सुद्धा बऱ्याचशा प्रकारे प्रत्येक बाबतीत त्यांनी आपल्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. पण आपण न घाबरता आपण ठरवलं, जर बघितलं तर महाराष्ट्राचा प्रत्येक जण त्या पक्षात जात होते, तर आपण प्रवाहाच्या विरुद्ध जात आपण वेगळा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम आज जर आपण पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. त्याच प्रकारे येत्या 20 तारखेला देखील आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी, सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी आणि स्वच्छ राजकारणाच्या साठी आपल्याला येत्या 20 तारखेला सन्माननीय अभिजित दादांचं चिन्ह आहे, सन्माननीय आबांचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, मशीन आहे, मशीनवर दुसऱ्या नंबरवर हे चिन्ह आहे. आपल्या सर्वांना मी या निमित्ताने विनंती करते की आपल्या सन्माननीय आबांना मतदान करावं. खूप काय बोलायचं होतं, पण आवर्जून मोठे दादांना इथे यायचं होतं आपल्या सर्वांच्या समोर, पण ते तिथं येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने मी आज सर्वांना विनंती करते की येत्या 20 तारखेला आपल्या मोठ्यांचे हात बळकट करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आपण मतदान करावं, सन्माननीय आबांना निवडून द्यावं आणि नक्कीच आपले जे भावना शुभवांबद्दल आहेत त्या आपण मनातून काढून टाकावे आणि आबांना मतदान म्हणजे शिवबाबांना मतदान असं समजूनच आपण येत्या 20 तारखेला सन्माननीय मोठे दादांचे आपले नेते सन्माननीय रणजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद दीदी. यानंतर माढा तालुक्याचे भावी न म्हणता 20 तारखेनंतरचे आमदार सन्माननीय अभिजित आबा पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रामदैवत श्रीनाथ बाबास नतमस्तक होतो. कैलासवासी मोहनराव तात्या पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. याच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांच्या नेत्या स्वरूपा राणी दिदी मोहिते पाटील, आमचे युवक नेते, आमचे मार्गदर्शक शिवबाबा मोहिते पाटील साहेब, प्रकाश तात्या पाटील साहेब, खराडे मामा, रामचंद्राबा सावंत पाटील, किसनरावजी वाहक साहेब, ज्योतिताई कुलकर्णी, अमोलजी जोरावर पाटील साहेब, मदन बापू पाटील, रविकांतजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रतापबाबा पाटील, सुरेश बापू पाटील, भागवतप्पा गमे पाटील, बबनजी खटके पाटील, प्रभाकरजी गमे पाटील, दगडूदादा नसवडे, अनिशा दिदी शेख, बबनरावजी खटके, प्रकाशजी केचे पाटील, अमरदासजी केचे, अप्पासाहेबजी पाटील, विजयजी केचे, अरुणजी तोडकर साहेब, रेवणजी ननवरे, संजयजी सुरवशे, गणेशजी प्रधान, राजेंद्र भोसले, सुहासजी पाटील, सौ गोसावी ताई मॅडम, किरणजी कदम कळवे, सतीशजी पवार, कांतीलालजी पाटील, शिवाजीराव पाटील, सुनीलजी परगर, तानाजीराव भगत, कांतीलाल पाटील, विजयजी देशमुख, शरदजी भिंगारे काका, चांगदेवजी मसवडे, देवरावजी रेडे पाटील, भाऊसाहेब पवार, तानाजीराव भगत पाटील, विनायकराव केचे, सोमनाथराव पुणे, धर्मराज केटे, आकाशजी पाटील व उपस्थित सर्वच वडीलधारी ज्येष्ठ आणि समोर बसलेले मतदार राजा, तरुण वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांना या राज्यामध्ये परिवर्तनाचा यलगार पुकारला आणि त्या यलगाराला महाराष्ट्रानं साथ द्यायची ठरवली आणि या यलगारामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांना
साथ देण्यासाठी या राज्याचे नेते आपले मार्गदर्शक मोठे दादांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आणि त्या क्रांतिकारक निर्णयाचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्रावरती झाला आणि धैर्यशील मोहिते पाटील साहेब, मोहिते पाटील कुटुंब त्या ठिकाणी पुन्हा एकदा पवार साहेबांच्या साथीला आलं आणि ते साथीला निसता आलं नाही तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची नांदी घेऊन आलं. मग माढा मतदारसंघाचा खासदार तर बदलला पण महाराष्ट्रात 48 पैकी 32 खासदार हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे आले. त्यामध्ये सिंहाचा वाटा हा मोठ्या दादांचा आहे. या निवडणुकीमध्ये परत एकदा साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाज दिलाय की महाविकास आघाडीचं राज्यामध्ये आता सरकार आणायचंय आणि ते सरकार आणत असताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला. वयाच्या 84 वर्ष वय असणाऱ्या लढवया नेत्याचा पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं. हे महाराष्ट्राला आवडलं का? आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत या दडपशाहीच्या विरोधात आपल्याला पुन्हा एकदा पवार साहेबांच्या मोठ्या दादाच्या विचाराचं सरकार या राज्यात आणायचंय. आणि या राज्यात सरकार आणत असताना आताच दिदींनी आपल्याला पवार साहेबांनी जाहीर केलेली पंचसूत्री सांगितली. या पंचसूत्रीच्या आधारावरती आपल्याला महाराष्ट्रामधल्या मग माता भगिनी असतील, मायमाऊली, आपल्याला शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल त्या ठिकाणी आरक्षणाचा विषय असेल, त्याचबरोबर आपल्याला जातनिहाय जनगणना करून आरोग्यासाठी 25 लाखाचा असेल आणि बेरोजगार तरुणांना महिन्याला 4,000 रुपये द्यायचा असेल. या पंचसूत्रीतून सगळ्या घटकाला समावेश करून हा विस्तृत असा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आपल्या समोर मांडलाय. हा जाहीरनामा मांडत असताना माढा मतदारसंघाचा देखील आपल्याला जाहीरनामा मांडायचा आहे. माझं विजन मांडायचं होतं पण वेळेअभावी दिदी मी थोडक्या शब्दात सांगतो की आपल्या भागामध्ये केळीचं उत्पादन वाढलंय आणि केळीच्या उत्पादनाला आता आपल्याला संशोधनाची गरज आहे. म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी केळी संशोधन केंद्र व्हावं म्हणून प्रयत्न केले परंतु या लोकप्रतिनिधींनी तो हाणून पाडला. पुढच्या काळात खासदार भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा केळी संशोधन केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये उभा करायची आम्ही भूमिका घेऊ. नुसती केळी उत्पादन करून भागणार नाही तर ती केळी जगभरामध्ये निर्यात करण्यासाठी ड्रायपोर्टच्या माध्यमातून तिथं ग्रेडिंग सेंटर असेल, पॅकिंग सेंटर असेल, त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असेल, याच्या माध्यमातून आपली केळी असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, बेदाणा असेल, कारखान्याची साखर असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, हे जगभराच्या बाजारात जाऊन जगभरातले पैसे माझ्या शेतकऱ्याला अधिकीचे कसे मिळतील यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही आणि भैयासाहेब प्रयत्न करू. त्याचबरोबर भैयासाहेबांनी आपल्या मोडलीमध्ये कृषी रेलच्या संदर्भात तो विषय लावून धरलाय. पुढच्या काळात कृषी रेल झाल्यास आपला माल जगभरामध्ये कुठेही पोहोचत असताना देशांतर्गत देखील पोहोचेल आणि कमी खर्चात कमी वेळेत पोहोचल्यामुळं शेतकऱ्याला अधिकेचा नफा होईल. हे धोरण त्या शेतकऱ्याच्या अनुषंगाने करतोय. त्याचबरोबर माढा मध्ये जर आपण बघितलं माढ्याच्या परिस्थिती अशी आहे, माढ्यात गेल्या 1 वर्षामध्ये 365 दिवसात 31 वेळा प्यायला पाणी आलंय. ज्या माढा तालुक्यात उजनी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे आणि तिथं प्यायला 10 दिवसात एकदा पाणी येतंय. हाच का 30 वर्षाचा विकास हा तिथे गेल्यानंतर प्रश्न पडतो. परंतु तिथं पाण्याची सोय असेल. आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये माढा तालुक्यातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी अकलूज यावं लागतं किंवा बाहेरच्या तालुक्यात जावं लागतं. शिक्षणाची गैरसोय आहे, तिथं आरोग्याची गैरसोय आहे, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी नाहीत. म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला माढ्यामध्ये असेल, मोडलीम असेल आणि मेंढापूरची या तिन्ही MIDC भविष्य काळामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. याचबरोबर आपल्या भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी टेंभुर्णी, करकम आणि मोडलीम आणि म्हाळुंग या 3 नगर परिषद करून आणि म्हाळुंगसाठी अशा 4 नगर परिषदेला 200-400 कोटी रुपये निधी उपलब्ध करून या सर्वांगीण विकासाच्या योजना आपल्याला या माध्यमातून राबवायच्या. हे राबवत असताना आपल्याला
बऱ्याच गोष्टी राबवत असताना पुढच्या काळामध्ये या भागातल्या तरुणांना बेरोजगारांना संधी मिळवण्यासाठी आणि माझ्या शेतकऱ्याला आता ऊसाच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना आहे की ती लोक ऊस 14 गावातनं नेतात आणि त्या ठिकाणी आपल्यावरती अधिकार गाजवतात आणि त्यांचे चिडबाई आपल्यावरती लक्ष ठेवतात. पण हे दबावाचं राजकारण या 14 गावात चालत नाही. मी आपल्याला जिथं जिथं गरज पडेल त्या त्या ठिकाणी आपल्याला ऊसाच्या बाबतीत अडचण आली तर त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करू आणि काटा न हाणता त्यांच्यासारखा ऊस नेऊ. ऊसाचा धक्का ऐकल्यापासून तर ती बोलली नाही ती. आणि आपल्याला या निमित्तानं ऊस असेल, केळी असेल, शेतकरी असेल, सामान्य माणूस असेल त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करतात. हे करत असताना मी आपल्याला थोडक्या ह्याच्यात सांगतो की आता वेळ कमी दिदी मी आज 2-4 ठिकाणी हा विषय मांडला. निवडणूक ही वेगळ्या टप्प्यावरती समोरची लोक नेत आहेत. 3-4 दिवस उमेदवार गायब होता. का गायब होता आम्हाला लक्षात आलं का तर आता अभिजित पाटील विरुद्ध दादा निवडणूक करायची आणि इमोशनल त्या ठिकाणी करायचं. परंतु आम्ही स्ट्रॅटेजीनुसार ती निवडणूक आम्ही येऊच दिली नाही. आमचा उमेदवार रणजित भैया शिंदे दादांवरती एक शब्द आतापर्यंत बोललो नाही, बबन दादांवर बोलणार नाही आणि ते आदरणीय आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलण्याचा आमचा विषय नाही. मी तर त्यांना या निमित्तानं असं सांगतो की ते आमचे वडीलधारी आहेत, वडिलांप्रमाणे आहेत. त्यांनी देखील मुलांप्रमाणे दोघांवर पण आशीर्वाद. तो मुलगा आहे आणि मी मुलासारखा आहे. दोघाला बी डोक्यावर हात ठेवा, भले त्याच्या उजवा ठेवा, माझ्यावर डावावर ठेवा, दोघांवर पण हात डोक्यावर ठेवा आणि दोघांना लढू द्या खेळाडू वृत्तीनं. परंतु आज चाललंय काय वेगळ्या गोष्टी आहेत. मला फक्त थोडक्या शब्दात आपल्या पुढे एवढंच म्हणायचं की कंपॅरिझन करून बघू आपण. मला शेतकऱ्यांनी संधी दिली आणि त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना दिदी चालवायची बंद पडला होता 2 वर्ष. तो सुरू केला. 7 लाख गाळप केलं, 11 लाखावर पोहोचलो. 2200 भाव 2500 नेला, 2825 3000 यावर्षी 3500 नेला आणि बंद पडलेला कारखाना चालू झाला. त्यांना पण त्या ठिकाणी दादांच्या कृपेमुळे जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं. त्यांनी चालू जिल्हा दूध संघ बंद पाडला. दुधाचा 35 रुपयाचा भाव 26 रुपये केला आणि जिल्हा दूध संघाच्या जागा इकून कमिशन खाल्लं. बरोबर आहे चुकीचं? कंपॅरिझन आहे. कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळात पंढरपूरला मोठी लाट आली, सगळ्या महाराष्ट्रात जगात आली होती. त्यावेळेस मला संधी मिळाली. मी तिची मल्टिप्लेक्स मॉल मोकळा केला आणि त्याच्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं. त्याच्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा केल्या आणि सेवा म्हणून करायला गेलो. मी म्हणलो नाही मी डॉक्टर नाही, माझं पोरगं डॉक्टर नाही असं म्हणलो नाही, पण तरी देखील त्या ठिकाणी ते सेवा देण्याचं काम केलं. आणि काम करत असताना कधी कधी घरी जाताना असं व्हायचं की घरी मुलं आहेत, आईचं वय आहे, घरी जावं तर घरच्याला होईल म्हणून लांबच जेवण करायचं, बाहेरच्या बाहेर यायचो. त्या काळात सेवा करण्याची संधी मिळाली. मग मला सांगा रणजित भैया शिंदेनी किती हॉस्पिटल आणि किती लोकांना सेवा केली. माझा कोरोना काळातले किती तर व्हिडिओ आहेत फेसबुकला बघा. त्या काळात काय माड्यात उभं राहायचं नव्हतं, परंतु माझ्या त्या काळात मला संधी मिळाली, सेवा केली. रणजित भैयाने कोणत्या पेशंटला भेटलेला व्हिडिओ आहे का? सेवा करण्याची संधी मिळाली, त्यांनी केली नाही. मला देखील माझ्यावर पण साखर कारखाना आहे, त्यांच्यावर पण साखर कारखाने आहेत. मला संधी मिळाली. मी देशातला नव्हे महाराष्ट्रातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केला आणि मोफत सगळा ऑक्सिजन दिला. 1 रुपया कमर्शियल वागलो नाही. दुसऱ्या बाजूला त्यांची परिस्थिती बघा, त्यांना कारखान्यातून करता आलं का? एका बाजूला मी सहकारी साखर खाजगी कारखाने माझे आहेत, त्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून सहकारी साखर कारखान्यात टाकले आणि यांनी सहकारी साखर कारखान्याची 4 पिल्लं केली. दुसऱ्या बाजूला आम्ही स्वतःच्या नावावर किती पैसे कर्ज काढलं आणि शेतकऱ्याची बिलं दिली आणि त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढून स्वतः पैसे घेतले. सिबिल खराब केली ट्रॅक्टरवाल्याची. ती कंपॅरिझन करण्याची नेमकी निवडणूक आहे. त्या निवडणुकीत मी प्रत्येक म्हणजे आचारसंहिता लागायच्या आधी सुद्धा मी माझं विस्तृत मध्ये विजन मांडलं. विजन मांडून मी विजनवर मत मागतोय. विजन मांडून त्या ठिकाणी मला सांगा त्यांनी मागितलं का? त्यांनी सांगितलं का पुढच्या
5 वर्षात मी काय करणार, विजनच मांडलंय का, मत कसं द्यायचं. मी आपल्याला या निमित्तानं वेळाभावी एवढंच सांगतो की मोठ्या दादांच्या संस्कारावरती हा जसा तालुका चालतोय, त्याच कार्यकर्ता म्हणून मोठ्या दादांचे, बाळदादांचे आणि अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी आहे, त्यांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, रानूदिदी आणि बाबा यांच्या विचारानं भविष्य काळामध्ये या मतदारसंघात काम करेन. आणि शेवटचं सांगतो, उद्या मी आमदार नसून शिवतेज बाबा आमदार आहेत. त्यामुळं आम्ही दोघं मिळून या मतदारसंघातली सर्व कामं पुढच्या काळात करू. अधिकीचा वेळ मिळाला नसल्यामुळं आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून उद्याचं मतदान हे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि मोठे दादांना त्या ठिकाणी देऊन उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार एवढी विनंती करतो. आणि 4 प्रवेश आहेत, यानंतर सभा संपेल. वेळ संपल्यामुळं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बबनदादा गटातून अनिल नरहरी वायकर, विनोद नरहरी वायकर, सतीश मारुती पवार, सुरेश पवार यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश